आम्ही निघालो लातूरहून हरिश्चंद्रगड आमच्या मित्रांसोबत ट्रॅकिंग करण्यासाठी. हा आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता, पण तिकडलं व्ह्यू पाहण्यासारखा होता. तुम्हीही नक्की एकदा हरिश्चंद्रगड ट्रेकिंगसाठी जाऊन या. हे खूप दिवसापासून चालू होतं की लद्दाखची ट्रिप आमची झाली होती फिक्स, पण काही इश्यूमुळे ते कॅन्सल झाली. सो हे आमचे मित्र सलीम भाई, खूप जण जे जे ओळखते त्यांनी कमेंटमध्ये सांगा. टेम्पो ट्रॅव्हलर आहे आणि हे आमचे भैया शुभम. यस, जे की पण पहिली वेळेस तुम्ही फर्स्ट टाइम. माझा पण फर्स्ट टाइम. माझा ट्रॅकिंगला कधी गेला नाही. आमच्या ट्रेकिंगला माझं गेलोय मी ह्याला कळसुबाई सगळ्यात भारी होता. सेकंड डायरेक्ट. हे आमचे अक्षय भाई आलेत, ज्यांच्या थ्रू आम्ही फर्स्ट टाइम जातोय, तर आम्ही पूर्ण एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. हो ड्रायव्हर साहेब बोला, कुठं आलो आपण? आपण आता 31 किलोमीटर राहिलेलं आहे अजून. काय आपलं हे जाण्याचं ठिकाण. अच्छा, स्पॉट 30 किलोमीटरचा स्पॉट राहिलेला आहे. अर्ध्या पाऊण घंट्यामध्ये पोहोचतो. आणि प्रवास कसा झाला, काय म्हणतो तुमच्या? प्रवास खूप सुंदर झाला. छान झाला, अडचण काय नाही. अडचण कशाची येणार आहे? ॲडव्हेंचर झाला तुमच्यासोबत. छान झालं, एक नंबर आहे. टेम्पो नवीन घेतली आहे ना? यस, शोरूम आहे. 4 महिने झालेले आहेत पाडव्याला गाडी उचललेली आहे. कोथरूडच्या पुढचा जी घाट आहे, आता आपण काय केलं माहिती आहे का, असं जायचं ती इकडून गोल फिरून इथं आला. किंमतला जी रस्ता होता ह्याचा विषय झाला इथं ब्रिज असल्यामुळे. अक्षय भाई, नेक्स्ट ट्रिपचं प्लॅन? तर सध्या तर आपली हरिश्चंद्रगड ट्रेकची ही ट्रिप सुरू आहे आणि नेक्स्ट ट्रिप आपली होणार आहे 22 तारखेला, म्हणजे 22 सप्टेंबरला रतंगड ट्रेक. हां, तिकडं काय व्ह्यू? तिथं तुम्हाला स्पेशल म्हणजे फ्लावर्स बघायला मिळतील, जे येलो फ्लावर्स येतात आणि ते खास याच महिन्यामध्ये येतात, म्हणजे सप्टेंबर, म्हणजे जुलै ते सप्टेंबरमध्ये ते फ्लावर्स असतात. भारी व्ह्यू दिसेल. हां, आणि समोर सगळी असं ढगांची चादर येते. ड्रायव्हरसाठी फ्रेश होण्यासाठी आता मी थांबलोय. गुड मॉर्निंग. येस येस. तर असे किती टुरिस्ट येतात दिवसभरात येतात? बरेच येतात. सीजन थोडं कमी आहे, मागे 2-3 महिन्यापूर्वी भरपूर चालू. अच्छा अच्छा, ठीक आहे. पाऊस चालू आहे का नाही मग? हो, मॅक्झिमम आता थोडा कमी चालू आहे. अच्छा, छान. मी एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो इकडं. फायनली आम्ही पोहोचलो तर हरिश्चंद्रगड. आभाळ खाली आहे भाई. ये हे भारी व्ह्यू. जस्ट आम्ही रील्स मध्ये बघत होतो, आज एकदम समोरासमोर पाहतोय. एक्सप्लेन करू शकत नाही, म्हणजे काय सांगावं. समोर खूप भारी. पाऊस पण येत आहे, ढग पण खाली आहेत एकदम खालच्या स्तरावर. किती रुपयाला आहे? 40 रुपयाला. छान छान. चला घ्या आता. मस्तपैकी असे छान. हा, इथं पोहे आमच्यासाठी आणले मस्त एकदम. डोंगरामध्ये
पोहे चला टेस्ट करू. चहा. ब्रीफिंग चालू आहे आता. इथून कुठं जाणार आहे ते आता सांगतील अक्षय. ठीक आहे, एक काम करा आता. गाईड आहेत आपली ती गेले त्यांनी मध्ये गेले त्यांनी गाईड त्यांच्या मागे हे ना चलत. ऐका सगळे आता. सो आमचा इथे ट्रॅकिंग स्टार्ट झालेली आहे. सगळे एक्सायटेड आहेत आणि माझं हे फर्स्ट आहे. मी खूप एक्सायटेड आहे. म्हणजे मनालीला आम्ही गेलो होतो पण असे म्हणजे डोंगरामध्ये असं चालत जायचं म्हणजे थोडंसं वेगळं एक्सपिरियन्स आहे. थिंग्स खूप छान आहेत, वाईब्स खूप छान येत आहेत. असे फक्त आम्ही रील्समध्ये पाहिलेत, आज स्वतः म्हणजे पाहतोय तर खूप असं छान. हरिश्चंद्रगडचा हा गेट, ट्रॅकिंगचा हा स्टार्टिंगचा आहे गेट समोर. हा फर्स्ट स्टेप ट्रॅकिंगचा. आमच्यासोबत सगळी आमची टीम आहे. चला, खूप असं पाहण्यासारखं आहे वरी. आणखी मी आता काही टेक घेतोय कारण की हा फर्स्ट स्टेप होता. फर्स्ट ट्रॅकिंगचा गेट आम्ही पास केला आहे. जन्नत म्हणू शकता ह्याला, जन्नत. येस येस, काय होत नाही. खरंच एकदा यायला पाहिजे. म्हणजे ट्रॅकिंग लाईफमध्ये एकदा तर केलीच पाहिजे. रिअल ॲडव्हेंचर काय असतो तो तुम्हाला माहीत होणार तर तुम्ही एकदा पण ट्रॅकिंगला आलात तर. लातूरून रात्री बसला तर सकाळी येतं टच करता. अरे 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 दम से भाई, आराम से. काय म्हणता सलीम भाई? अहमद भाई कुठे आहे? अहमद भाई बेंगलोरला गेले. हां, बेंगलोरला गेला का सोडून. हां, जुबेरला खूप रिक्वेस्ट केली आला नाही पण त्याची तब्येत बरी नव्हती म्हणून आला नाही. अरे बापरे सीन. हा, दम लागतोय. नाव काय दादा? हरिभाऊ बादड. हां, काय म्हणता इकडलं? ह्या हे वातावरण एकदम भारी आहे इथलं हां. ह्या दिवसाला. आणि अजून थोड्या दिवसाने ना डायरेक्ट फुलं बिलं राहतात तिथे. मस्त वातावरण राहतं. छटा करू नका. छान छान तुम्हाला छान. लागणार आहे त्यांना ही. नाही नाही, ते पूर्ण काय स्लिपरी कुठं आहे तिकडे पकडायला? डायरेक्ट खाली जाते. तुम्हाला जर म्हणलं एखादं गेलं आणि तुम्हाला गावात नेलं JCB सुंदर, खूप जास्त सुंदर. खूप जास्त सुंदर आहे, खूप जास्त. काय वाटते, कसं आहे? अक्षय भाईसोबत माझा पहिला एक्सप्लोरिंग व्लॉग व्हिडिओ आहे. पहिलाच हा आम्ही ट्रॅकिंगला मी आलो आहे आणि पहिलाच हा माझा व्लॉग आहे ट्रॅकिंगचा. हे अक्षय भाईमुळे पॉसिबल झालं माझ्यासाठी. तर नो सिग्नल, मोबाईलचं सिग्नल नाही, टॉवर नाही, काय नाही. असं सांगू शकत नाही, एक्सप्रेसच करू शकत नाही इकडला व्ह्यू. खूप भारी. कमेंटमध्ये तुम्ही सांगा तुम्ही गेलाव का नाही, इकडे आलाव का नाही. आम्ही तर आलो, तुम्ही पण या. यायला लागते बरं का. तुम्ही किती ट्रॅक केला अक्षय भाई आत्तापर्यंत? जवळ सह्याद्रीतल्या सगळ्या जवळपास ट्रेक केलेल्या आहेत मी. हां. 2017 मी स्टार्ट केलं होतं. आता 2024 चालू आहे आणि हरिश्चंद्रगड हा माझं 4थी वेळेस आहे. खतरनाक. आणि
अक्षय भायासोबत मी एवढ्या गॅरंटीने आलो कारण की सोलो ट्रिप लद्दाखला करून आलोच बाईकवर लातूरहून लद्दाख. त्यांचं एक चॅनल आहे, चॅनलचं नाव अक्षय ब्लॉग, अक्षय सानप ब्लॉग. काय घ्यायचे? लिंबू पाणी आणखी दुसरं काय आहे? पाणी लिंबू आणि पाणी. लिंबू पाणी नंबर 1 लिंबू पाणी खूप छान लागायलंय. हाच तो बघितला होता मी फोटोमध्ये. तो अक्षय, ते तुझ्या फोटोमध्ये आहे तेच आहे का पॉइंट तो? अरे बापरे, मस्त आहे. हा हा नमस्ते बाय. कानडे वाव. यावं लागेल. नीट चल खाली. आणि खूप पुढे गेलेत. परत एक सुंदर असा झरणा आणखी एक लागलेला आहे. वाऱ्यामुळे मागं पुढं होते. मोठा धबधबा, सगळ्यात मोठा. ह्याला नाव आहे का अक्षय? नाही का? सर्वात मोठा धबधबा. आपण किती हाईटवर असू शकता सध्या? जवळपास 2,500 फीट. 2,500 फीट. जवळपास आम्ही 2,500 फीट वरी आलेलो आहे. चला 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 चला. व्हिडिओ चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. प्रत्येक झरण्याचं पाणी पीत चाललोय मी तर. आणखी एक झरणा, आता पण पाणी पिणार आहे. बापरे, मोठा आहे हा. सांभाळून जावं लागेल एकदम. खूप मोठा आहे. सर्वात मोठा झरणा. काही इन्स्ट्रक्शन आहेत, अक्षय भाईने मला सांगितलं. त्या साईडला ना, त्या साईड बिलकुल पण जायचं नाही आहे, कारण की एवढं स्लिपरी आहे की तुम्ही हँडलच करू शकत नाही. बिलकुल हँडल करू शकत नाही, कारण की कंटिन्युअसली तिकडून पाणी वाहत असते. डेंजरस आहे, खूप डेंजरस. म्हणजे थोड्या मजासाठी रिस्क घेणे हे जीवासाठी घातक असू शकते. आपण 50% तर डोंगर चढला ना, आणखी एवढंच आहे. हां 60%. चल 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 आगे. समीर भाई का एक्सपीरियंस क्या होता यहाँ तक आने का? जबरदस्त, एकदम बढ़िया, बहुत बढ़िया है. बादल के नीचे बादल. मजा 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 मजा. ढग ढग जिथं म्हणते तिथं आहे ढग. लिटरली ढग इथं आहेत. फुल पाणी आहे, फुल पाणी. एक नंबर पाणी आहे, फुल पाणी. हा हो. हा
कशाला म्हणतात 3000 फूट ते बघा. यस. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल 3000 फूट काय आणि आणखी वर किती हजार फूट आहे. वा 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 बादलो ऊपर हुआ क्या कर रहा है. लुक द सीन. पाण्याच्या जागे स्लिपरी असतो एकदम. छान, सुंदर, अतिसुंदर. आम्हाला एक पोस्ट पदवी भेटलेली आहे. थोडस ब्रेक घेऊन आम्ही आलोय टॉपवर. पाऊस चालू झालाय. हा. आणि हे आमचे बाहेर रेनकोट घालून परत काढत आहे. हा हा सीन बापरे भारी आहे. वडगावून आले. आणखी किती दूर आहे कोकणकडा? कोकणकडा इथून मंदिर आहे काहीतरी 10 मिनिटं आणि तिथून 15 मिनिटं अजून 800 मीटर. मी तर त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे बघण्यासाठी. ओके, एन्जॉय केला बढिया. ते पण इंडियनच आहेत ते, फक्त गुबरे दिसायले. अक्षय एकदम टॉपला आलोय आम्ही, एकदम टॉपला. काहीच दिसत नाहीये, काहीच दिसत नाहीये. कोकण कडा आणखी थोडस दूर आहे. बादलों में आयो, ढगामध्ये, लिटरली ढगामध्ये आम्ही आलो. लिटरली टॉपवर आलोय आम्ही. टॉपवर आलोय, एकदम टॉपवर. समीर भाई जास्त लागले. माझ्याकडे आहे बँडेज. हा, तयारी नाही. फ्लॉवर्स डोंगरामध्ये काही फ्लॉवर्स मी दाखवतो. हाईट आहे हे आपण जवळपास आहेत 2500 फीटवर. आता तर लास्ट टाइम झालं जवळपास होतं. हा ॲक्युरेट आकडा नाही आहे. अच्छा, हां हां. पण ह्याचा टॉप जो आहे तो 2500 फीटवर. म्हणजे हा टॉप थोडं राहते समजा. जास्त खोल आहे का दिसायला तेवढंच आहे. हा ना. आवाज पण येत नाही, जात नाही. वारा डायरेक्शन, वाऱ्याचं डायरेक्शन जर चेंज झालं तर आवाज पण जात नाही खाली. खूप एस्थेटिक ट्री दिसतोय, म्हणजे खूप भारी व्ह्यू, खूपच भारी व्ह्यू. बापरे, खूपच भारी, खूपच भारी. अनफॉर्गेटेबल. तुम्ही पाहू शकता. सो आम्ही जातो इकडून आता फास्ट. हा खूप डीप आहे. हा, इथून आम्ही इकडून खाली उतरत आहो. थोडासा रिस्की आहे, चांगलं रिस्की आहे. तिकडून या म्हणाले, तिकडून या. का त्याला काय वाटतं मला, त्याला जर ओढलं तर मी जाईल. भैया ऐक. मला उतरून पडायचं. जोयू तो मैं ओला से जो ब्लॉगर. यस. कुठे आहे?
हा ट्री खूप सुंदर दिसतो, खूप सुंदर. किटकॅट स्नॅक्स आणायला पाहिजे होते. हा उतरायचा मार्ग ह्या मुळांमुळे खूप सपोर्ट होते, म्हणजे मातीला ग्रिप भेटते आणि ते जायला सोपं होते. जसं आम्ही अदर लोकांचे व्लॉग बघत होतो सेम थिंग, आणि एवढं छान छान व्ह्यू मला इकडं पाहायचं भेटतं. थँक गॉड. चला फास्ट. या ठिकाणी कोणतीही गोष्ट ज्या किमतीमध्ये आपल्याला भेटते त्याच्या दुप्पटमध्ये तुम्हाला भेटणार आहे. म्हणजे जर हे मोनाको 10 रुपयाला आहे तर ते 20 रुपयाला भेटणार. हा, जर म्हणजे 5 रुपयाला आहे तर Yes. 10 रुपयाला भेटणार. तर तुम्ही आधीच स्नॅक्स सोबत घेऊन या, जे की तुम्हाला रस्त्यामध्ये खाण्यासाठी. मी पण घेऊन आलो लड्डू, आईनं दिलती मला, माझ्या खिशात आहेत. भूक लागलेली आहे, खूप चांगली भूक लागलेली आहे. आणि एवढं चढून पण ना असं काय वाटत नाही आहे जास्त पाय दुखल्यासारखं. थंड वातावरण आहे, मोठमोठे दगड. भाई फायनली कोकण कळा येथे आम्ही आलेलो आहे. पण आम्हाला ड्रोन शूट घेता येणार नाही बिकॉज इथं खूप धूत आहे, दिसणार नाही आहे गोष्टी. छान. एवढी धूत आहे, काहीच दिसत नाही आहे, तरी सॅटिस्फॅक्शन आहे की व्ह्यू बघितला आहे आम्ही कसा आहे. खूप खूप खोल, खूप खाली आहे, खूप खाली. इथून तर तुम्हाला सगळं वाईट दिसणार, दुसरं काहीच दिसणार एका दिवसामध्ये ट्रॅकिंगचं प्लॅन झालं एका रात्री. नेक्स्ट डे लगेच सोबत. हां, पुन्हा टाईम येत नाही, म्हणजे फिरायचा चान्स भेटत नाही. ते आलेले लोक आहेत, कचरा वगैरे म्हणजे असं कुठं पण टाकत नाही. यस, हातात घेऊन जाते नाही. तिकडं एक डस्टबिन पण बनवलेली आहे सेपरेट, ते जर टाकतात, म्हणजे असं कुठं पण टाकत नाही. बाकी नेचर. हां, लुक. कचरा टाकण्यासाठी एक सेपरेट जागा बनवलेली आहे. पण आम्हाला जेव्हा गेलो तेव्हा आम्हाला फक्त फॉग दिसला. हां, थोडासा लवकर गेलो होतो, आत्ता सगळं मोकळं झालं आणि खरंच ॲडव्हेंचर करण्यासारखा हा मस्त आहे, मस्त ट्रेक आहे. लाईफमध्ये एकदा ट्रेक करावा मिळतो पावसाळ्यात. यस, पावसाळ्यात.
ते दोषी बाईक दिसायला का ट्रेक ते मला बघा खूप खूप छान वाटलं. हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. खरंच म्हणजे लाईफमध्ये एक जर पॉसिबल होत नसेल तरी एकदा तरी यायला पाहिजे. हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आता पुढे ट्रेक करायचा प्लॅन आहे का काही अजून? बिलकुल आहे. तिथे जाऊ शकत नाही आपण. रिस्की असतो ना. रिस्की असते. एकदा गेलं की संपलं ना. खायला सवय नसते, लगेच चक्कर येते आणि लगेच खाली पडणार. असं होतं. असं किती केसेस झालेत तिकडं? आता उन्हात एक उडाली होती ना पोरगी, तिच्या म्हणजे मनानं सगळं उडाली तिच्या. स्वतः गेली ती. बापरे. ही पलीकडे साईडला जसं दिसायला ना तसंच ह्या साईडला घ्या. माय ब्रो, यू आर माय रिस्पॉन्सिबिलिटी. मी नाही घसरला बा आत्तापर्यंत. फायनली आमची ट्रॅकिंग जिथून स्टार्ट झाली होती ते संपली आहे. समोर गेट आहे धन्यवाद म्हणून. हां, आधी आपणच उतरलो का? आधी सगळ्यात अगोदर आपणच उतरलो. गुड. ट्रेकिंगचा पूर्णविराम. ट्रॅकिंगचा पूर्णविराम नाही, शुरूविराम झाले. आता तर शुरूविराम झाला. झाले. भारी, खूप छान होता, खूप छान. आता सीन्स कसे वाटले ते सांगा. आता काय करूयात, थोडं रिव्ह्यू घेऊयात आपलं. तिथं ठीक आहे, जाऊन या. खाली आता इथून म्हणल्यावर अवघड